राज्यातील सरकारी आरोग्य यंत्रणेचा ढिसाळपणा वारंवार समोर आला आहे. सरकारी रुग्णालयातील बंद असलेल्या सिटी स्कॅन यंत्रणेवरून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी आरोग्यमंत्र्यांना धारेवर धरलं. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. राज्यातील सरकारी जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटी स्कॅनची यंत्रणा बंद असल्याचा मुद्दा प्रणिती शिंदेंनी उपस्थित केला. सिटी स्कॅन यंत्रणेअभावी गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयातून सिटी स्कॅन करावा लागत असल्याचं शिंदे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिलं. तसंच त्यांनी सोलापूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅनचा मुद्दा उपस्थित केला. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अंध कर्नाटकाची लोक येतात. तुम्ही अजून साधी सिटी स्कॅन मशीन सुरू नाही करू शकलात ही शोकांकिता आहे. सिटी स्कॅन नाही, MRI नाही, गोळ्या औषध नाही, मग त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमकं चाललंय काय? तिथल्या कर्मचाऱ्यांचा वापर फक्त शिबिरांसाठीच करणार आहात का? असा सवाल प्रणिती शिंदे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विचारला. त्यावरून खडाजंगी रंगल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदय. एक तर हेमोग्लोबिन जेव्हा कमी होतं तेव्हा आयनचे औषधं लागतात. पण अलीकडे शिबिरांची प्रथा एवढी झाली आहे सोलापुरात आणि सगळीकडे आरोग्य शिबिर की सगळ्या गोळ्यांचा वाटप हे शिबिरांमध्ये होतो. आणि ज्यांना नको आहे त्यांना पण जबरदस्ती त्या गोळ्या दिल्या जातात. आयनच्या असतील, सगळ्या शुगरच्या असतील, आजार नसताना पण गोळ्या वाटप झाली केली जाते. आणि त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोळ्यांचा तुटवडा आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरोदर महिलांना आयनच्या गोळ्या औषधं उपलब्धच नाहीयेत, कारण का त्याची वाटप ह्या शिबिरांमध्ये झाली आणि काही प्रमाणात शिबिरांमध्ये एक्सपायर्ड असलेल्या गोळ्या पण दिल्या. आता तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही व्हेंटिलेटरवर ठेवलंय, कारण का ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, महाराष्ट्राच्या अनेक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले 6-7 महिने सिटी स्कॅन मशीन बंद आहे. त्यांना तुम्ही सांगताय प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा, तिकडे ते 1500 रुपये घेतात. आणि सिटी स्कॅन मशीन असून मेडिकल सेक्रेटरीकडे आम्ही गेलेलो, त्या म्हणाले 1 महिन्यात सुरू होणार आहे, कारण का कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्यांना दिलंय, टेंडर हे ते ऍज युजल सगळं आउटसोर्सिंगवरच चाललंय. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्ण हैदराबाद, आंध्रची लोक येतात, कर्नाटकची लोक येतात, आणि तुम्ही साधी सिटी स्कॅन मशीन अजून सुरू नाही करू शकलात. ही शोकांतिका आहे. सिटी स्कॅन नाही, MRI नाही, गोळ्या औषधं नाही. मग ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमका चाललंय काय? ते फक्त कर्मचाऱ्यांचा वापर शिबिरांसाठीच करणार आहेत का आपण? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, सोलापुरातच एक 100 बेडेड शिशु आणि महिलांचं हॉस्पिटल तयार आहे, 1 वर्षापासून तयार आहे. आणि पण तिकडे फर्निचर किरकोळ, कारण फर्निचर नसल्यामुळे ते तुम्ही सुरू करत नाहीत. सिव्हिल हॉस्पिटलचं प्रेशर जे आहे ते कमी करण्यासाठी तुम्ही हे हॉस्पिटल सुरू केलं आमच्या काळात, आणि आता ते तुम्ही म्हणजे चालू करत नाही आहात. ते फक्त इमारत तयार आहे. तर हे 2 प्रश्न आहेत स्पेसिफिक. आणि प्लीज हे टाइम बाउंड उत्तरं द्या. CS ची मीटिंग घेऊ, टाइम बाउंड उत्तरं द्या की सिव्हिल हॉस्पिटल सोलापूरला सिटी स्कॅन मशीन कधी सुरू होणार आहे? सिव्हिल हॉस्पिटल हे वैद्यकीय शिक्षणाच्या अंडर खाली येतं ताई. एक देतो असा मला विचारलेलं, मी माझं उत्तर देतोय. आणि आपण जो आरोग्य शिबिराचा जो मुद्दा उपस्थित केला ताई, तुम्हाला त्रास होणं साहजिक आहे, कारण आम्ही जनतेची तिथं सेवा करतोय आरोग्याच्या विभागात. आणि दुसरी गोष्ट, माझ्या शासकीय विभागातल्या कुठलीही औषधं त्या आरोग्य शिबिरामध्ये वापरली जात नाही. ते बाहेरनं परचेस करून NGO कडून घेऊन त्या ठिकाणी ते वाटप केलं जातं. आपण याची माहिती घ्यावी. दुसरी गोष्ट, गेले वर्षभर आमच्या काळामध्ये ते तयार झालं. मला तिथल्या सन्माननीय आमदार महोदयांनी ह्या गेल्या 1.5 वर्षामध्ये ज्यावेळेस सरकार बदललं त्यावेळेस त्यांनी एक पत्र दिलं का त्या हॉस्पिटलच्या विषयी त्यांनी सांगावं. एक पत्र माझ्याकडे त्यांचं आलेलं नाही. आज ह्या प्रश्नाला जोडून आपण एक प्रश्न रेज करतो. आपण स्पेसिफिक करता आणि स्पेसिफिक उत्तर आहे याचं. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी आतापर्यंत सिव्हिल हॉस्पिटलला अशा पद्धतीची एकही मंत्री महोदय अशा पद्धतीची जर असेल तर त्याला गेल्या आठवड्यामध्ये त्याच्या सर्व काही पूर्तता केली जाईल. ठीक आहे. मंत्री महोदय, साधारणपणे ज्या वेळेला सरकारकडनं काम अपेक्षित असतं ते केवळ विधानसभा सदस्यांनी पत्र दिलं तरच काम होणं म्हणून अपेक्षित नसतं. हे सरकारचं काम आहे. सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न आपल्या समोर मांडलेला आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण उचित कारवाई त्वरित करावी. इमिडिएट त्याची कारवाई, त्याची माहिती घेऊन ताबडतोब त्याच्यावरती कारवाई केली जाईल. चला, देशमुख साहेब त्यांच्या पक्षातले, आणि मला त्यांच्याकडून एवढे ते वैयक्तिकरित्या आरोप करतील असं एक्सपेक्टेड नव्हतं.
मी कोणत्याही प्रकारचा वैयक्तिकरित्या तुमच्यावर आरोप केला नाही. मला माहित नाही तुम्हाला कोणती गोष्ट माझ्या प्रश्नातली लागली मंत्री महोदय, पण तुम्हीच म्हणाला की तुम्ही त्या डिपार्टमेंटचे मंत्री नाहीत, म्हणून मी तुम्हाला पत्र देणं कसं पॉसिबल आहे? मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, तुम्हीच रेकॉर्डवर मी त्या संबंधित डिपार्टमेंटचा मंत्री नाही, म्हणून तुम्हाला पत्र देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी पत्र खूप वेळा मुख्यमंत्री महोदयांना दिलं आणि मेडिकल एज्युकेशन मंत्री, सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन, पण आमचे प्रश्न लागत नाहीत, म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला त्या ठिकाणी केलं. तुमचं दायित्व आणि कर्तव्य म्हणून आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन मशीन मी कधीपर्यंत चालू करणार आहे एवढं अपेक्षित होतं, पण त्या उलट ते म्हणाले की सदस्यांनी मला एक पण पत्र दिलं नाही. अध्यक्ष महोदय, कृपा करून हे रेकॉर्डवरून काढून टाकावं आणि माझं रेकॉर्डवर आहे की मी त्यांना 10 वेळा मी रेकॉर्ड तपासून जर का नियमांच्या विरुद्ध कारवाई झाली असेल तर ते रेकॉर्डवरनं काढीन. जर का काही अनपार्लिमेंटरी आढळून आलं तर ते पण रेकॉर्डवरनं काढीन. आता आपण पुढे जाऊया.